ज्या काय नाही करावं पण सरकार काय दखल घ्या ना. आता पाटलाचा आदेश गावगाव फिरा, गावगाव बैठका घ्या, ताकदीन लागा. 3 वर्षापासून सतत आहेत, दादा बरोबर आहेत. पण आता दादाचा आदेश आला आहे. दादांनी ताकदीने सांगितले की ताकदीने आता कामाला लागा. GR निघाल्यापासून ज्या काही अडचणी निर्माण झाल्यात त्या अडचणी सुटल्या पाहिजेत. त्या अडचणी नेमक्या अशा आहेत की ज्या सरकारने मागच्या उपोषणाच्या वेळेस जे आश्वासन दिलं होतं की GR काढू, परत हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिले जातील, प्रत्यक्षामध्ये ग्राउंड लेवलवर जर पाहिलं तर ग्राम समिती आहे. निश्चितपणानं मला सांगितलं पाहिजे. हे समाजाला खूप मोठ्या त्यागामुळे हे सरकारने सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि सगळ्यात मोठा त्याग म्हणून जरांगे साहेबांचा आहे. मराठवाडा तर सोडा, विदर्भात सुद्धा मराठ्यांची गळचेपी चालू आहे. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून परत उपोषण आंदोलन करणार आहेत आणि या घोषणेनंतर माझ्यासोबत अंतरवाली सराटीमधून मराठा बांधव माझ्यासोबत आहेत. वाटतंय जरांगे पाटलांनी परत उपोषण करावं म्हणून? आता नाही करावं पण सरकार काय दखल घ्या ना. आता पाटलाचा आदेश गावगाव फिरा, गावगाव बैठका घ्या, ताकदीन लागा. 3 वर्षापासून सतत आहेत, दादा बरोबर आहेत. पण आता दादाचा आदेश आला आहे. दादांनी ताकदीने सांगितले की ताकदीने आता कामाला लागा. 29ची तयारी करा. बाकी दुसरे पण मराठा बांधव माझ्यासोबत आहेत. आज जवळपास 1 तासाहून अधिक वेळ जे आहे ते तुमचा घेतलाय. काय चर्चा केली आहे जरांगे पाटलांनी? जे काही प्रश्न प्रलंबित आहेत समाजामधले, जे मागे त्यांच्या GR निघाल्यापासून ज्या काही अडचणी निर्माण झाल्यात त्या अडचणी सुटल्या पाहिजेत. त्या अडचणी सगळ्याला प्रमाणपत्र भेटले पाहिजेत, सगळ्याचं काम झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा विचार आहे. आणि खूप अडचणी त्या ठिकाणी खालच्या लेवल निर्माण होत आहेत. त्यासाठी ते जर नाही झाले तर अल्टिमेट 28 ऑगस्टपर्यंत दिले आणि 29 ऑगस्टला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिला आहे. म्हणजे जरांगे पाटील बऱ्याच वेळेस उपोषण करतात, आंदोलन करतात, मात्र आता परत बसण्याची वेळ आली. मात्र काय अडचणी येतात सध्या? अडचणी नेमक्या अशा आहेत की ज्या सरकारने मागच्या उपोषणाच्या वेळेस जे आश्वासन दिलं होतं